जिथे भक्तीने मृत्यूवरही विजय मिळवला, जिथे आईच्या अश्रूंनी भगवान शंकरांना पृथ्वीवर अवतरायला भाग पाडले, महाराष्ट्रातील पवित्र ज्योतिर्लिंगांपैकी एक ते दिव्य स्थान म्हणजे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग. तर आज आपण आलो आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ गावात, जिथे स्वतः भगवान शंकर ज्योती स्वरूपात प्रकट झाले. नमस्कार मित्रांनो, मी सागर आणि सागर युग या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे संपूर्ण दर्शन, इतिहास, पौराणिक कथा आणि काही महत्त्वाच्या सूचना जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाला तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही भारतात कुठेही राहत असाल तर सर्वात आधी छत्रपती संभाजीनगरला या. इथे तुम्ही ट्रेनने सहज येऊ शकता किंवा तुम्ही प्रायव्हेट व्हेकलने सुद्धा येऊ शकता. आणि जर तुम्हाला विमानाने यायचे असेल तर छत्रपती संभाजीनगर विमानतळावर उतरून तेथून रस्त्याने थेट घृष्णेश्वर मंदिरात येऊ शकता. तर मंडळी, आता आपण पोहोचलो आहोत घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराकडे. मंदिराच्या बाहेरच इथे चांगली पार्किंग व्यवस्था उपलब्ध आहे. तुम्ही कारने किंवा बाईकने इथे आला तर इथे सहज पार्किंग मिळते. पार्किंग मधून बाहेर पडल्यावर साधारणतः 4 ते 5 मिनिटे चालत गेल्यावर मुख्य मंदिर लागते. मंदिराकडे जाताना महादेवांना अर्पण करण्यासाठी पूजेचे सर्व साहित्य म्हणजेच फुले, हार, बेलपत्र, नारळ, अगरबत्ती असे सर्व साहित्य येथे सहज मिळते. आता आपण मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे चाललो आहोत. येथे मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी एक महत्वाचा नियम आहे, तो पहिले लक्षात घ्या. जर पुरुष भक्तांना गाभाऱ्यात जाऊन स्वतः ज्योतिर्लिंगाचे स्पर्श करून दर्शन घ्यायचे असेल तर त्यांना कमरेच्या वरचे सर्व कपडे म्हणजेच शर्ट किंवा टी शर्ट काढूनच गाभाऱ्यात प्रवेश करावा लागतो. हा इथला पारंपरिक नियम आहे. जर हा नियम पाळला नाही तर त्यांना गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता येत नाही. आता आपण गाभाऱ्याकडे प्रवेश करणार आहोत. इथलं वातावरण अत्यंत शांत आणि पवित्र आहे. समोर दिसत आहे पवित्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, जिथे भक्तांना स्वतः अभिषेक करून स्पर्श दर्शन घेण्याची संधी मिळते. या मंदिराचे बांधकाम आतून काळ्या पाषाणात करण्यात आलेले आहे. मजबूत दगडी भिंती आणि भव्य रचना पाहून मंदिराची प्राचीनता आणि भव्यता जाणवते. मंदिरातील खांबांवर सुंदर कोरीव मूर्ती आणि नक्षीदार काम केलेले आहे. प्रत्येक खांबांवरचे बारकावे त्या काळातील उत्कृष्ट शिल्पकलेची साक्ष देतात. यानंतर आपण आलेलो आहोत सभा मंडपात. सभा मंडपाच्या मध्यभागी भल्या मोठ्या नंदी महाराजांचे सर्वप्रथम दर्शन घडते. अत्यंत भव्य आणि शांत मुद्रेतील नंदी महाराज थेट गाभाऱ्याकडे पाहत उभे आहेत. आता आपण गाभाऱ्यात दर्शनासाठी प्रवेश करणार आहोत. गाभाऱ्याच्या मध्यभागी आपल्याला पवित्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घडते. इथे भक्तांना ज्योतिर्लिंगाला स्पर्श करून मनापासून दर्शन घेण्याची संधी मिळते. तसेच येथे अभिषेक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. ही खरोखरच एक दिव्य आणि समाधान देणारी अनुभूती आहे. गाभाऱ्याच्या वरच्या बाजूस एक आरसा लावलेला आहे. त्या आरशातून देखील भक्तांना ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेता येते. ज्यांना गर्भगृहात जाऊन दर्शन घेता येत नाही त्यांच्यासाठी ही सुंदर व्यवस्था करण्यात आलेली आहे. आता आपण मुख्य गाभाऱ्यातून आणि मंदिरातून बाहेर येऊ. बाहेर पडताच मंदिरासमोर एक छोटेसे मंदिर आपल्याला दिसते. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचा संपूर्ण परिसर हा खूप मोठा आणि प्रशस्त आहे. इथे फक्त मुख्य मंदिरच नाही तर आजूबाजूला महादेवाची अनेक छोटी छोटी मंदिरे देखील आहेत. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी 16व्या शतकात या पवित्र घृष्णेश्वर मंदिराचा पहिल्यांदा जीर्णोद्धार केला. आज आपण पाहतो ते भव्य आणि सुंदर मंदिर इसवी सन 1730च्या सुमारास मल्हारराव होळकरांच्या पत्नी गौतमीबाई होळकर यांनी बांधले. यानंतर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा पुन्हा एकदा जीर्णोद्धार करून त्याला अधिक भव्य स्वरूप दिलं. म्हणूनच हे मंदिर फक्त श्रद्धेचं स्थान नाही तर मराठा साम्राज्याच्या इतिहासाची साक्ष देणारा एक जिवंत स्मारक आहे. हे मंदिर लाल रंगाच्या दगडात बांधलेले आहे आणि त्यावर केलेलं नक्षीकाम इतकं सुंदर आहे की शब्दात सांगणं कठीण आहे. प्रत्येक कोरीव कामात एक वेगळीच कला दिसते. मंदिराच्या रचनेत पारंपरिक दक्षिण भारतीय वास्तुशैलीचा स्पष्ट प्रभाव जाणवतो. त्यामुळे हे मंदिर केवळ भक्तीच नाही तर कलेचंही अप्रतिम उदाहरण आहे. मंदिराची प्राचीनता आणि ऐतिहासिक महत्त्व जपण्यासाठी 1959 साली घृष्णेश्वर मंदिर याला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. आता आपण जाणून घेऊया घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग याची पवित्र आख्यायिका. असं सांगितलं जातं की घृष्णा आणि सुदेया अशा 2 बहिणी होत्या आणि योगायोगाने त्या दोघींचा विवाह एकाच पुरुषाशी झाला होता.
पण दोघींनाही मूलबाळ नव्हतं. कृष्णा मात्र अतिशय शिवभक्त होती. ती दररोज नित्यनियमाने भगवान शंकरांची पूजा करायची. तिच्या अखंड भक्तीने प्रसन्न होऊन महादेवांनी तिला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला. पण हे सुख तिच्या बहिणीला सहन झालं नाही. राग आणि मत्सरातून तिने त्या निष्पाप बालकाला ठार करून नदीत फेकून दिलं. ही घटना घडत असताना कृष्णा शिवपूजेत मग्न होती. आपल्या मुलाचा मृत्यू झाला हे समजूनही ती क्षणभर विचलित झाली नाही. ती फक्त एवढंच म्हणाली, ज्यांच्या कृपेने मला पुत्र प्राप्त झाले तेच त्यांचे रक्षण करतील. आणि ती पुन्हा भक्तिभावाने पूजा करत राहिली. तिची अढळ श्रद्धा पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले. चमत्कार घडला. तिचा मुलगा जिवंत होऊन नदीतून बाहेर आला. त्यावेळी कृष्णेने भगवान शंकरांना प्रार्थना केली, प्रभू तुम्ही इथेच ज्योतिर्लिंग स्वरूपात कायम वास्तव्य करा. भगवान शंकरांनी तिची प्रार्थना मान्य केली आणि कृष्णेच्या नावावरून या पवित्र स्थानाला कृष्णेश्वर असे नाव प्राप्त झाले. येथे मंदिर परिसरात कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे फोटो, बॅग्स अशा खरेदीच्या अनेक गोष्टी आहेत. कृष्णेश्वर मंदिराजवळ एक अतिशय सुंदर आणि शांत मंदिर आहे, ज्याच्या कळसावर शिवलिंगाची रचना पाहायला मिळते. भाविक इथे आवर्जून दर्शनासाठी येतात. येथील वातावरण इतकं प्रसन्न आहे की मन आपोआप शांत होतो. तर चला आपणही या मंदिराकडे जाऊन दर्शन घेऊया. या मंदिरात आपल्याला 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन घडणार आहे. त्यानंतर आपण शिव मंदिराच्या बाजूला असलेल्या श्री विश्वकर्मा मंदिरात जाऊन तेथील दर्शन घेऊयात. मित्रांनो, आज आपण कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचा इतिहास, आख्यायिका आणि मंदिर परिसर जवळून पाहिला. ही फक्त मंदिराची सफर नव्हती, तर श्रद्धा, इतिहास आणि भक्तीचा एक अद्भुत अनुभव होता. तर मित्रांनो, कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा. आणि हो, आपल्या सागरयुग या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.